आणि यानंतर बातमी भारतीय रेल्वेच्या इतिहासामध्ये आणखी एक मानाचा तुरा होणारी। भारतीय रेल्वेच्या इतिहासामध्ये एक मोठी घडामोड घडणार आहे। हायड्रोजन ट्रेन, भारतातली देशातली पहिली हायड्रोजन ट्रेन 17 जुलैपासून धावणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी या ट्रेनला हिरवा झेंडा दाखवतील। हरियाणामधील जिंद ते सोनीपत या मार्गावरती ही ट्रेन धावणार असून पर्यावरणपूरक वाहतुकीच्या दिशेने भारताने टाकलेलं हे मोठं पाऊल मानलं जात आहे। हायड्रोजन फ्युएल सेल तंत्रज्ञानाचा वापर केल्यामुळे या ट्रेनमधनं जवळपास 0 प्रदूषण होणार आहे। ग्रीन ट्रान्सपोर्ट मिशन आणि मेक इन इंडिया अभियानातला हा एक महत्त्वाचा टप्पा आहे। या ट्रेनचे दर सर्वसामान्यांच्या आवाक्यात ठेवले गेलेत। रेल्वेने किमान 5 रुपये आणि कमाल 25 रुपये इतके तिकीट दर निश्चित केलेत। जिंद ते सोनीपत हा सुमारे 90 किलोमीटरचा प्रवास ही ट्रेन अवघ्या 1 तासात पार करेल। सध्या याच मार्गावरती धावणाऱ्या DMU ट्रेनला हे अंतर पार करण्यासाठी अंदाजे 2 तासांचा वेळ लागतो।